सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या सत्रामध्ये आपण आज एकंदरीत 5 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये स्वामी खरूज खाजविना तो विरक्त असं दायंबांना निरूपण करतात। स्मशान वस्त्र अनुवादू म्हणजेच साधकाने वस्त्र कुठून घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, तर तेही स्वामी सांगतात। मग ते वस्त्र मिळाल्यानंतर त्याचा उपयोग कसा करावा हेही स्वामी सांगतात। पुढे स्वामी म्हणतात आचार्यांना नरक होतात, ते कोणते आचार्य होते काय नाही तेही समोर येणार आहे, आणि स्वामी असे का म्हणतात हे आपल्याला व्यवस्थित समजणार आहे। चौथं चरित्र आहे संदेह त्रुटी अनुवादू। एखाद्या साधकाला शंका पडली, काही संदेह असेल मनामध्ये, तर त्या शंकेचं निरसन कुणाकडून करून घ्यावं ह्याविषयी स्वामी निरूपण करतात। आणि 5वं आणि शेवटचं चरित्र या सत्रातील म्हणजे नामाचे 10 ठाय तथा पंचकृष्ण निरूपण हे चरित्र आहे, ज्यामध्ये स्वामींनी पंचनाम सांगितले आणि पंचकृष्ण हेही सांगितलेले आहेत, पंचनाम सांगितलेले आहेत। शीर्षकामध्ये पंचकृष्ण दिलेला आहे आणि खाली चरित्रामध्ये पण पंचनाम दिलेले आहेत, तर अशी थोडी तफावत आहे। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही चरित्राचं सत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। नवीन दर्शकांसाठी सूचना, ज्यांना लीळा चरित्र अनुक्रमे ऐकण्याची इच्छा असेल आणि ज्यांना असे ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर दररोज तुम्हाला नवनवीन स्वामीचे चरित्र आणि खूप माहितीपूर्ण ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला दररोज या चॅनलवर मिळतात। आणि म्हणून लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून स्वामींचं एकही चरित्र सुटणार नाही। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 56। खरूज खाजविना तो विरक्त। स्वामी निरूपण करतात जो व्यक्ती खरूज खाजवत नाही तो विरक्त आहे। तर नेमकी कोणती खरूज, तो माणूस विरक्त कसा, कोणाला सांगितलं स्वामींनी, काय नेमका प्रश्न उद्भवला होता त्याच्यावर स्वामींनी निरूपण केलं, काय नेमका प्रसंग होता ते समोर सविस्तर येणार आहे। खडकुली अवस्थान दायंबासी खरूज झाली होती। स्वामी खडकुलीलाच आहेत अजून, आणि दायंबाला खरूज झालेली होती। ते बहुत खाजवीत होते, ते बसले होते अंग खाजवीत। ते देखोनी सर्वज्ञ म्हणितले। स्वामी म्हणतात भोजया खरूज खाजवावी नाही। स्वामी म्हणतात भोजया खरूज खाजवू नका, आणि पुढे स्वामी म्हणतात खरूज खाजविना तो विरक्त। संयमी पुरुष, विरक्त म्हणजे काय, जो विरामशील आहे, संयमी आहे, विरामाते पावलेला आहे, अशा व्यक्तीला विरक्त असं बोलतात। तर काय लक्षण आहे विरक्त पुरुषाचं, खरूज खाजविना तो विरक्त। जो व्यक्ती खरूज खाजवत नाही, कितीही खाजो खरूज खाजवत नाही, तो विरक्त आहे। आता सरळ सरळ तुम्हाला अर्थ असा वाटला असेल, परंतु स्वामींना काय म्हणायचं होतं ते दायंबांनी अगदी बरोबर हेरलेलं होतं, आणि मग दायंबा बरोबर उत्तर देतात। मग दायंबाई म्हणितले, मग दायंबा म्हणतात जीजी हे खरूज न खाजवी ऐसा कवणी देखोणा। दायंबा म्हणतात ही खरूज कोणी खाजवणार नाही, असा या पृथ्वी तलावर मी कोणी बहादर पाहिलेला नाही। उदाहरण देतात कोणी कोणी खरूज खाजवली, मग हे उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की कोणती खरूज होती। पारासरे खाजविली विश्वमित्रे खाजविली, ते तपापासोनी गेले। पराशर ऋषींनी पण ती खरूज खाजवली, विश्वमित्राने पण खरूज खाजवली। मग आता ही खरूज नेमकी काय होती ते पुढच्या एका शब्दावरून लक्षात येते। काय म्हणतात दायंबा, ते तपापासून गेले, म्हणजेच तपापासून ढळले, म्हणजेच काय, तर यांनी विषयाची सेवना केलेली आहे। आणि इथे स्वामींना काय म्हणायचं होतं, स्वामींच्या बोलण्याचा मतितार्थ काय होता, खरूज म्हणजे काय,
तर जी विषय वासना आहेत त्या विषय वासनांना कधीही कुरतडत बसू नये. कारण जसं तुम्ही कुरतडणार, जसं तुम्ही उकरणार, तशी ते विषय वासना वाढत जाणार. जशी अंगावर खाज असते, ज्या व्यक्तीला खरूज आहे त्या व्यक्तीला खाज सुटते आणि त्याने जर अंग खाजवलं तर जास्तीचीच खाज सुटत असते. त्याप्रमाणे विषय वासना जी आहे हिला जर खाजवत बसलं, हिला जर कुरतडत बसलं तर ती विषय वासना काय शमणारी नाही, तर ती दुप्पट, तिप्पट, चौपट, दसपट ती विषय वासना वाढणार आहे. आणि त्यामुळे स्वामी म्हणतात की त्या खरुजेला, विषय वासना रूपी खरुजेला कोणी खाजवूच नाही. आणि मग दायंबा म्हणतात खरूज भल्या भल्या लोकांनी खाजवलेली आहे. पराशर ऋषी होते, विश्वामित्र होते, यांनी पण खरूज खाजवली आणि तशी खरूज खाजवली. विषय वासना त्यांची वाढली, तीव्र झाली, विषयाची सेवना केली आणि ते तपापासून गेले. आमचा कवण पाड, दायंबा म्हणतात आमचा काय पाड आहे त्यांच्या पुढं. म्हणजेच काय, तर दायंबाने इथे सपशेल शरणागती पत्करलेली आहे. आम्ही काही एक करू शकत नाही विषय वासनेपुढे. परंतु खरंच विषय वासना एवढी प्रबळ आहे का? नाही. जर आपल्याला व्यवस्थित समजलं की आपल्याला नेमकं काय करायचंय, देवानी काय सांगितलं, जे देवानी नको करायला सांगितलं ते जर केलं तर आपल्याला त्याचे साईड इफेक्ट किती मोठे होतील, किती त्रास होईल, मानसिक त्रास, शारीरिक त्रास आणि आध्यात्मिक त्रास तर होणारच, अध्यात्मापासून दूर जाईल माणूस. तर ज्यावेळेस आपल्याला समजते व्यवस्थित की याने काय फायदा, याने काय तोटा, त्यावेळेस तो व्यक्ती करू शकतो. आता मला काल एका दर्शकांचा फोन आला होता. त्यांनी विचारलं, माझ्या व्हॉट्सअपवर मी एक स्टेटस ठेवलेला आहे, एक वाक्य आहे, मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात. जेव्हापासून मी हे वाक्य ठेवलेलं आहे तेव्हापासून अक्षरशः मला कोणीही हा प्रश्न विचारलेला नव्हता. परंतु आपल्या चॅनलवरील एक दर्शक जे जिज्ञासू होते त्यांनी मला तो प्रश्न विचारला. रात्रीच फोन आला होता. त्यांनी विचारलं हे काय आहे नेमकं, आम्हाला तर याचा काय अर्थबोध होत नाही. तर मी त्यांना सांगितलं हा एक महामंत्र आहे ब्रह्मचर्याचा. आता जे महानुभाव पंथी आहेत, आपले माणसं, उपदेशी माणसं, त्यांना असं वाटेल की महानुभाव पंथामध्ये कुठे मंत्र आहेत, महामंत्र तर म्हणत आहे मी. तर तुम्ही असं समजून घ्या ते मंत्र नाही, महामंत्र नाही, तर असं समजून घ्या की ते एक सुभाषित आहे, चांगलं वाक्य आहे, ज्यामध्ये ब्रह्मचर्याचं किती महत्व आहे आणि ब्रह्मचर्य नष्ट केलं तर त्याचा किती मोठा वाईट परिणाम आहे हे सांगितलेलं आहे त्या वाक्यामध्ये. आपल्या शरीरातील जे सप्तधातू आहेत त्या सप्तधातूपैकी सर्वात महत्वाची जी 7वी धातू आहे त्या धातूचा जर पात झाला, मरणम बिंदू पातेन, शरीरातील बिंदूचा पात झाला तर मरण आहे. म्हणजेच काय, शरीरातील सर्वात महत्वाचं व्हायटल फ्लुइड म्हणजे आपल्या शरीरातलं वीर्य, आणि त्याचा जर पात झाला म्हणजे शरीरातून निघून गेलं तर मरण आहे असं सांगतात. आणि जर धारण केलं तर जीवन आहे. मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात. जर त्या बिंदूचा त्याग करत राहिलो आपण तर मरण आहे आपलं, आणि त्याचं जर धारण केलं तर ते जीवन आहे. तर असो, तर त्या वाक्याचा काय अर्थ होता मी तो अर्थ सांगितलेला आहे. आणि म्हणून मी त्या वाक्याला ब्रह्मचर्याचा मंत्र असा बोललेलो आहे. हे आपल्याच सनातन संस्कृतीमध्ये एका ग्रंथामध्ये कुठेतरी आलेलं आहे. त्या ग्रंथाचं नाव मला सध्याला काही आठवत नाही, परंतु हे आपल्याच सनातन संस्कृतीतील एक सुभाषित आहे, मंत्र आहे, महामंत्र आहे. तुम्हाला जे समजायचं समजून घ्या, परंतु खूप फायद्याचं आहे, खूप हितकारक आहे. तर या दायंबाला हे काही माहिती नव्हतं आणि म्हणून म्हणतात की मोठे मोठे गेले आणि आमचं काय खरं आहे, कारण यांना तेवढं ज्ञान नाही. ब्रह्मचर्याचा काय फायदा आहे बरं? ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ काय? आपण मोठ्या मोठ्या पोथ्या पाहिलेल्या आहेत, परंतु ब्रह्मचर्य या शब्दाचा शब्दशः अर्थ काय, या शब्दातून आपल्याला अर्थबोध काय होतो हे दूरच राहून जाते. याविषयी कोणी बोलतच नाही सहसा. मी तरी अजून कुठे ऐकलेलं नाही. कोण्याही पोथीमध्ये या विषयावर कोणी एखादा माणूस
मोठा बोललेला आहे आणि त्याच्याकडून मला काही टिपण भेटलेलं आहे असं काहीही नाही. तर ब्रह्मचर्य शब्दाचा अर्थ काय? ब्रह्म जैसी चर्या जयाची. यामध्ये सकारात्मकता आहे, नकारात्मकता काही एक नाही. सकारात्मकता आहे. सकारात्मकता म्हणजे काय? सकारात्मकता म्हणजे आपल्याला ते करायचं आहे. काय करायचं आहे? तर ब्रह्मासारखी चर्या करायची आहे. ब्रह्म म्हणजे कोण? आपण असं धरूया, या महानुभाव पंथाला आद कारण श्री दत्तात्रेय महाराज आहेत, तर आपण दत्तात्रेय महाराज धरूया. तर दत्तात्रेय महाराजांसारखी आपली चर्या राहिली पाहिजे. ना विषयाचा संग करायचा, ना स्त्रीचा संबंध करायचा, ना कोणता संग्रह करायचा, ना जडचेतन पदार्थाचा संग्रह करायचा, ना जडचेतन पदार्थाच्या ठिकाणी आत्मत्व ठेवायचं, काही एक करायचं नाही. दत्तात्रेय महाराजांचे जे 25 गुरु आहेत त्याचं अनुकरण दत्तात्रेय महाराजांनी केलं तर आपल्यालाही ते 25 गुरु अनुकरणीय आहेत. आपणही त्यांच्यासारखं अनुकरण केलं पाहिजे. नकारात्मकतेकडे जायचं नाही. आपल्याला नकारात्मकतेकडे गेलं की फार त्रास होतो. कारण तुम्हाला माहित आहे, आपल्याला लहानपणापासूनची सवय आहे. आपण लहान होतो तेव्हाही आई वडिलांनी सांगितलं हे करायचं नाही, 100% आपण ते करत होतो, बरोबर? तर मग आपल्याला संस्कारच असे पडलेले आहेत की जे करू नको म्हटलं ते करायचं, किंवा त्याच्याकडे जास्त लक्ष जाते, राहून राहून त्याच्याकडे लक्ष जाते. तर आपल्याला सवय अशी लागलेली आहे. आणि त्यामुळे ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ आपण नकारात्मक घ्यायचा नाही, सकारात्मक घ्यायचा. ब्रह्मचर्य म्हटलं की सर्वांच्या लक्षात येते की स्वामींनी सांगितलं स्त्री संबंध करू नये, पुरुषाने स्त्रीचा, स्त्रीने पुरुषाचा संबंध करू नये, हेच सर्वांच्या डोळ्यासमोर येते. आणि नेमकं जिथे नकारात्मकता आली, नको नको आलं की नेमकं लक्ष तिकडे जाते. तर मग आपल्याला काय करायला पाहिजे? सकारात्मकतेकडे जायचं आहे आपल्याला. देवाने काय सांगितलं? ब्रह्मचर्य या शब्दामध्ये कुठेही असा अर्थबोध होत नाही की हे करू नका, ते करू नका, ते करू नका, नकारात्मकता काहीच नाही, फक्त करा असं सांगितलेलं आहे. काय करायचंय? ब्रह्मसारखी चर्या करायची आहे. जे ईश्वर आहेत, जे ईश्वर अवतार श्री दत्तात्रेय महाराज आहेत, त्यांच्यासारखी चर्या करा हे सांगायचं आहे. या शब्दामध्ये फक्त सकारात्मकता आहे, मला एवढंच सांगायचं आहे. आणि हे या दायंबाला माहिती नव्हतं आणि म्हणून दायंबा म्हणतात पराशरासारखे गेले, विश्वमित्रासारखे गेले, आणि आमचं काय खरं आहे? कारण यांचं मूळ फाउंडेशनच पक्क नाही, त्याच्यामुळे हे असे बोलले. सपशेल माघार, शिस्तीत माघार घेतलेली आहे त्यांनी. ऐसे म्हणून मागवते खाजवू लागले, लागले खरूज खाजवायला. देवाने सांगितलं त्याचा काही एक फरक पडला नाही. बरं, देवाने काय सांगितलं तेवढं जरी पाळलं असतं यांनी तरी खरूज थोडी कमी झाली असती. कारण खजूर, मी जसं सुरुवातीला सांगितलं, खरूज खाजवल्यानंतर अजून खाज सुटते. स्वामींनी सांगितलं अरे खरूज खाजवू नको, म्हणजे खाज कमी सुटेल ना. तर तेही त्यांनी ऐकलं नाही, लगेच खरूज खाजवायला लागले. जर दायंबा त्या खरुजीसमोर शरणागती पत्करतात तर मग विषयरूपी खरुजी पुढं काय तग धरणार आहेत? हे नाही. आणि शेवटी ते असेच गेलेले आहेत. पंचपुडी भोजा पातलामा असं स्वामी म्हणतात. एवढे योग्यतेचे होते, परंतु शेवटी अनुसरण घडलं नाही, ते घडलं नाही. मग गोसावी इखित हास्य केले, आणि मग स्वामींनी इखित हास्य केलं. वाटलं देवाला की हा काय वेडा माणूस सुधारणारा नाही. आम्हाला काय सांगायचं, हा काय म्हणतोय? खरुजी पुढं सपशेल त्याने शरणागती पत्करली, पुढं हा काही एक करू शकत नाही. स्वामींनी सर्व ओळखलेलं होतं. उत्तरार्ध लीळा क्रमांक 57. स्मशान वस्त्र अनुवादू. स्वामींनी स्मशान वस्त्राविषयी अनुवाद केलेला आहे. इथे दायंबा बघा चरित्रामध्ये काय म्हणतात, आमच्याच्याने होत नाही. मागच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं दायंबाने सपशेल माघार घेतलेली आहे. म्हणजे एवढे ते निर्बल होते विषयरूपी खरुजी पुढे. परंतु तुम्ही जर थोडा मागचा विचार केला, म्हणजेच द्वापार युगामध्ये जर विचार केला तुम्ही, तर त्याही काळामध्ये विषयरम्मान माणसं होतेच. जसं आपण पाहिलं पराशर वगैरे, हे द्वापार युगातले. कारण पराशर ऋषी हे व्यासांचे वडील, म्हणजे द्वापार युगातले. इथे उदाहरण त्या दायंबांनी त्या पराशर ऋषीचं दिलं. परंतु एकीकडे जर आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये पाहिलं तर त्याही युगामध्ये किती लोक होते वीर्यवान हे आपल्याला लक्षात येते. म्हणजेच सामर्थ्यवान, शक्तिशाली, जे ब्रह्मचर्याला राखून होते, निष्कारण ब्रह्मचर्य भंग करत नव्हते. गीतेमध्ये बरेच ठिकाणी हे वाक्य आलेलं आहे. तुम्हीही वाचलं असेल, ऐकलं असेल. गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये आलेला आहे, श्लोक नंबर 5. धृष्टकेतुश्च कीतान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंती भोजश्च शैबश्च नरपुंगव.
या श्लोकामध्ये पण आपल्याला हे जे मोठे मोठे योद्धे आहेत हे कसे वीर्यवान आहेत असं सांगितलेलं आहे व्यासांनी. हे संजय बोलत आहे, कोणाला? धृतराष्ट्राला सांगत आहे. तर त्या काळामध्ये वीर्यवान ही एक उपाधी होती. हल्ली कोणी बोलायला गेलं तर घाबरतात, परंतु हाच महत्वाचा विषय असतो. जुन्या काळामध्ये वयाच्या 25 पर्यंत सर्वांनी ब्रह्मचारी राहिलंच पाहिजे हा नियम होता. आश्रमात दिलेला असेल, कोणी कर्मराठीतला असेल, कुठलाही असेल. आता पण हे नियम आपण पाळले पाहिजे. तेव्हा आपली पिढी पुढची सदृढ होईल, चांगली संयमित जीवन जगण्यासाठी त्यांना बळ मिळेल आणि जीवनामध्ये ते यशस्वी होतील. बरं, एकच ठिकाण नाही, पूर्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4 ठिकाणी हा उल्लेख आलेला आहे. पहिल्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये पण आहे, युद्धा मनुष्य विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. सर्व हे महारथी लोक वीर्यवान आहेत असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच काय? तर हे आपली ताकद सांभाळून ठेवायचे. तर हे आपल्याला गीतेमधून लक्षात येते. 11व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकामध्ये पण आलेला आहे, अनादि मध्यंत म्हणंत वीर्य म्हणंत बाहू शश सूर्य नेत्रम. इथे पण वीर्याचा उल्लेख शक्ती या अर्थाने केलेला आहे. काय आहे हे नेमकं? तर शक्ती आहे. म्हणजेच द्वापार युगामध्ये शक्ती या शब्दाला पर्यायवाची शब्द म्हणजे वीर्य हे वापरायचे. कारण खरंच शक्ती आहे त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की जशाला तसं एक मूल तसं तयार करू शकते. तर त्याच्यामध्ये कमी सामर्थ्य आहे का? परंतु हल्लीच्या पिढीला असं झालेलं आहे की फक्त हे मौज मजेसाठी आहे. तसं पाहायला गेलं तर ब्रह्मचर्य या विषयावर मी एक पुस्तकाचं लिखाण चालू केलेलं आहे. या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कदाचित उशीर लागेल त्या प्रकाशनाला, परंतु लवकरच त्याचं प्रकाशन एखाद्या 2 वर्षात का होईना होईल. आताच्या काळामध्ये ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, यती हे 4 आश्रम सुटून गेलेले आहेत. आता तुम्हाला असं वाटेल की या 4 आश्रमाची मानव पंथामध्ये तरी कुठं गरज आहे? स्वामींनी कुठं सांगितलं? स्वामींनी जरी सांगितलं नसेल तरी पण ब्रह्मचारी या आश्रमाची कर्मराठीमध्ये पण गरज आहे. वयाच्या 25 पर्यंत कोणी का असेना आई वडिलांनी मार्गदर्शन केलं पाहिजे मुलांना. आई वडिलांनाही कदाचित मार्गदर्शन नसेल, त्यांनाही माहिती नसेल 25 वर्षापर्यंत का ब्रह्मचारी राहावं. तर त्यांच्यासाठीच मी एक सुंदर पुस्तक लिहित आहे. तर ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. जेव्हा होईल प्रकाशन तेव्हा बघता येईल. परंतु सध्या लिखाण चालू आहे. हिंदीमध्ये पण चालू आहे, मराठीमध्ये पण चालू आहे. हिंदीमध्ये बऱ्यापैकी लिखाण झालेलं आहे आणि मराठीमध्ये थोडंसं व्हायचं राहिलेलं आहे. तर त्यामध्ये मी सर्व सविस्तर सांगितलेलं आहे. परंतु एक मुद्दा तुम्हाला सांगून देतो की 25 वर्षापर्यंत कोणीही का असेना, कर्मराठीतले असो, दैवराठीतल्यांना तर आयुष्यभर ब्रह्मचारी राहावंच लागते. परंतु कर्मराठीच्यांना पण 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहावंच लागते. हे कशामुळे सांगितलेलं आहे आपल्या पूर्वजांनी हे थोडंसं सांगतो आणि आपल्या पुढच्या विषयाकडे आपण जाऊया. आपल्या जुन्या पूर्वजांनी सांगितलं, सनातन संस्कृतीमध्ये सांगितलं, आपल्या पूर्वजांनी ते शिरोधारे म्हणून मान्य केलं. परंतु आताचे जे लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीतून बाहेर पडलेली जी पिलावळ आहे ते सर्व सनातन संस्कृतीला नावबोटं ठेवणारी आहे. त्यांना पाश्चात्य संस्कृतीतले प्रत्येक फॅशन्स चांगले वाटतात, डोक्यावर घेऊन नाचतात. परंतु जे सनातन संस्कृती, जे भारताच्या मातीतून निर्माण झालेले जे काही शास्त्र आहेत त्याच्यावर हे लांछन लावतात. तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, कारण या लोकांना सायंटिफिक रिझन पाहिजे की ब्रह्मचर्य हे महत्वाचं आहे. यासाठी त्यांना सायंटिफिक रिझन पाहिजे, वैज्ञानिक कारणं पाहिजेत, वैज्ञानिक संशोधनं पाहिजेत. तर त्यांच्यासाठी थोडंसं संशोधन सांगतो. आपल्या सर्वांच्या शरीराची वाढ ही वयाच्या 18 वर्षापर्यंत होते, बरोबर. परंतु तुम्हाला हे माहिती नसेल की आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग जो आहे म्हणजेच मस्तिष्क, मेंदू जो आहे तो आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग. परंतु या मेंदूला पूर्णपणे विकसित होण्यासाठी वयाची 25 गाठावी लागते. म्हणजे माणसाच्या, स्त्री असो पुरुष असो, वयाच्या 25व्या वर्षी त्यांचा मेंदू पूर्णपणे विकसित होतो. म्हणजे 25 वर्षापर्यंत त्याचं वाढणं चालू आहे, त्याचं
वयाच्या 25 वर्षापर्यंत या मेंदूचा विकास चालू असतो आणि 25व्या वर्षी कंप्लीट होतो. 25व्या वर्षीपर्यंत कंप्लीट होतो. तर मग आता हे झालं वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे, जर्मनी देशातील वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे. मग आता ब्रह्मचर्य आणि या मेंदूच्या विकासाचा काय संबंध आहे हेही थोडंसं पाहूया. ब्रह्मचर्यामध्ये काय होते, तर ब्रह्मचर्य या व्रतामध्ये वीर्याची रक्षा होते. स्त्रीमध्ये रज, पुरुषांमध्ये वीर्य, तर याची रक्षा होते. हे आपण साठवून ठेवतो आणि हेच जे साठवून ठेवलेलं वीर्य आहे हेच मेंदूचं भोजन आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक प्राण्याला जर व्यवस्थित आहार त्याला भेटत राहिला तर त्याची वाढ वृद्धी चांगली होते. तर मेंदूचा आहार काय आहे, पुरुषांमध्ये वीर्य, स्त्रियांमध्ये रज. तर याची वाढ वृद्धी होण्यासाठी, मेंदूची पूर्ण वाढ वृद्धी होण्यासाठी त्याला त्याचं भोजन देणे आवश्यक आहे. आणि म्हणून त्या मेंदूला जर मेंदूचं भोजन दिलं जर आपण त्या वीर्याचा नाश केला नाही आणि ते वीर्य साठवून ठेवलं आणि त्या मेंदूला जर व्यवस्थित भोजन मिळालं तर तो मेंदू पूर्णपणे विकसित होतो. आणि तुमचा मुलगा MBBS सोडून द्या, IAS, IPS, IFS सहज होऊन जाईल. कारण ब्रह्मचर्य हेच जीवन आहे. मनुष्य चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो ब्रह्मचर्य या व्रताचं पालन केलं तर. वयाच्या 25व्या वर्षी तुमचा मेंदू पूर्णपणे विकसित होतो, त्याला पूर्ण आहार जर भेटला तर. आणि जर आहार पूर्ण नाही भेटला त्याला, तर तुम्ही जर तुमचं वीर्य असंच वाया घातलं आणि त्याला मग आहार नाही भेटणार पूर्ण, म्हणजे तो कुपोषित होणार. मग शॉर्ट टेम्पर्ड माणूस तयार होणार, थोड्या याला राग येणार, शांतता, संयमितपणा नाही. तुमचे मुलं अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. कुठे न कुठे इथे प्रॉब्लेम झालेला आहे. मुलांकडे मोबाईल, कम्प्युटर, प्रायव्हेट खोली, प्रायव्हसी, अमुक तमुक, मग ते कम्प्युटरवर, लॅपटॉपवर, मोबाईलवर काय बघत आहेत कोणालाच माहिती नाही. आणि मग मुलांना लवकर चष्मा लागतो, मुलांची स्मरणशक्ती कमी होते, काहीही सहन होत नाही बोललेलं, बरेच काही प्रकार घडतात. तर या संदर्भामध्ये फार मोठं चिंतन करून मी एक पुस्तक लिहित आहे आणि बघूया कधी पुस्तकाचं प्रकाशन होते. सध्याला तरी वेळ भेटत नाही, कारण व्हिडिओ तयार करणे, काही आश्रमातले कामं करणे ह्यामध्येच वेळ निघून जातो आणि लिखाण तर सध्या बंदच आहे. तर बघूया काय होते. तर मला या प्रकरणावर एवढंच सांगायचं होतं. दायंबांनी सपशेल माघार घेतली, त्यांना काही माहिती नव्हतं आणि म्हणून सर्वांना एकच महामंत्र सांगू इच्छितो मी. कोणाला महामंत्र या शब्दाने काही दिक्कत असेल तर ते म्हणू शकतात, सुभाषित आहे, मरणम बिंदुपातेन जीवनम बिंदू धारणात. बिंदूचा पात झाला तर या शरीराचं मरण आहे आणि जर त्याचं धारण केलं तुम्ही तर तुमचं जीवन म्हणजे सोनं होऊन जाईल. तर या महामंत्राचा जप म्हटल्यानंतर तुम्हाला अजून असं वाटेल की हे काहीतरी दुसरंच सांगत आहेत. तर असो, तर या सुभाषिताचं, या मंत्राचं तुम्हाला जे वाटेल ते घ्या. हे एक सुभाषित म्हणून घ्या किंवा मंत्र म्हणून घ्या. तर या सुभाषिताचं स्मरण आपण दिवसातून कमीत कमी 30 ते 25 वेळा केलं पाहिजे. सकाळी 10-5 वेळा म्हटलं पाहिजे, दुपारी म्हटलं पाहिजे, संध्याकाळी म्हटलं पाहिजे. ज्यांना जीवनामध्ये खरंच ब्रह्मचारी राहायचं त्यांच्यासाठी सांगतोय मी. कर्मराठीतले जे आहेत, ज्यांचं अजून लग्न झालेलं नाही, त्यांनी कृपया 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहावं. तुमचा मेंदू पूर्ण विकसित होईल. हे माझं नाही सांगत मी, कारण तुम्हाला सायंटिफिक रिझन पाहिजेत म्हणून सायंटिफिक रिझन सांगितलेलं आहे मी. जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी लॅबॉरेटरीमध्ये सर्च करून हे निकष काढलेले आहेत. आणि ज्यावेळेस त्यांनी मान्य केलं की खरंच सनातन संस्कृतीमध्ये जे सांगितलेलं आहे, वयाच्या 25 वर्षापर्यंत प्रापंचिक लोक का असेना, प्रपंचामध्ये आहेत, त्यांना काही आश्रमातलं घेणं नाही, त्यांनी का असेना ब्रह्मचारी राहिलं पाहिजे. मेंदूचा पूर्ण विकास होईल, जीवनामध्ये कधीच माघार येणार नाही, तुम्ही यश संपादन करत जाल. ह्यावर बोलायला गेलं तर खूप सारं आहे, कारण हे शरीर म्हणजे ईश्वराची निर्मिती आहे. आणि 10-15 मिनिटांमध्ये मी या शरीराच्या एक अंशाचं जर विश्लेषण करत गेलो तर त्या देवाच्या या निर्मितीचा अपमान होईल. कारण हे देवाची निर्मिती आहे शरीर, आणि याचं जर विश्लेषण करत राहिलो तर खूप मोठं विश्लेषण होईल. तुम्हाला जर आठवत असेल तर 30 वर्षापूर्वी बघा, गावामध्ये एक डॉक्टर यायचा आणि ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल, दाढ दुखत असेल, डोकं दुखत असेल, डोळा दुखत असेल, ते 1-2 गोळे द्यायचा आणि निघून जायचा.
जसं जसं या शरीराचं विश्लेषण होत गेलं, जसं जसं वैज्ञानिकांनी संशोधन केलं, तसे तसे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डॉक्टर जन्माला येत आहेत. कोणी ऑर्थोपॅडिक आहे, कोणी सायक्रेटिस्ट आहे, कोणी MBBS झालेला आहे, कोणी जनरल फिजिशियन आहे, कोणी MD आहे, कोणी कार्डिओलॉजिस्ट आहे. भरपूर काही डॉक्टर निघालेले आहेत. डोळ्याचा डॉक्टर वेगळा, कानाचा डॉक्टर वेगळा, घशाचा डॉक्टर वेगळा, अमका वेगळा, तमका वेगळा, किडनी स्पेशलिस्ट वेगळा, सांधिवाताचा डॉक्टर वेगळा. भरपूर डॉक्टर तयार होत गेलेले आहेत. आणि त्यामुळे हे ईश्वराची निर्मिती आहे शरीर म्हणजे, आणि याचं विश्लेषण करायला गेलो तर आयुष्य कमी पडेल. तर असो, आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. उत्तरार्ध लीळा क्रमांक 57 स्मशान वस्त्र अनुवादू. स्वामींनी स्मशानातील वस्त्राचा अनुवाद केलेला आहे. गोसाव्यासी खडकुली अवस्थान एक वेळ नाथोबासी पुसिले जी स्मशानीचे वस्त्र महात्म्यासी घेवोई. स्वामींचं अवस्थान खडकुली येथे होतं. एक वेळ नाथोबा विचारतात स्वामींना की स्मशानातलं वस्त्र महात्म्याला घेता येते का. यावर स्वामी म्हणतात, यावरी नाथोबाये म्हणितले. गोसावी मानिले. स्वामींनी मान्य केलं. आणि यावर मग नाथोबा म्हणतात, जीजी तरी आजी लागून ऐसेची करू. मग नाथोबा म्हणतात, जीजी आम्ही आजपासून स्मशानातलंच वस्त्र घेणार. आणि काही. यावरी सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, मसनीचे वस्त्र घे पे परी पोरे हो ऐसे नव्हे की तयाचीची वाट पाहाल जे कहूनी एक मरुका मरुका तरी कहना एका ते हात चारी सुडा मागी जे मग तयाची झोळी उदक शोधने कोपिन जे आपण्या लागे ते की जे. स्वामी म्हणतात, मसनीचे वस्त्र घे पे. मसनीचे वस्त्र घ्या, तुम्ही स्मशानातले वस्त्र घ्या. परी पोरे हो ऐसे नव्हे की तयाचीची वाट पाहाल. स्वामी म्हणतात, परंतु स्मशानात कोणीतरी प्रेत यावं आणि मग त्याचं आम्ही वस्त्र घेऊ. कोणीतरी मेलं पाहिजे, कोणीतरी मला पाहिजे, कोणीतरी मेलं पाहिजे असं म्हणू नका. जर भेटलंच नाही वस्त्र तर कोणालाही 4 हात सुडा मागा, त्याची झोळी करा, त्याचं एक शोधणं तयार करा, त्याचा कोपिन पण तयार करा, आणि जे आपल्याला लागते ते तेवढं करून घ्या. हो का जी. नाथोबा म्हणतात, ठीक आहे. यावरी भटी विनविले. यावर भटोबास विनंती करतात, जी जी मज नसुद्धी ओढ कोपिन नसाई. भटोबास म्हणतात, जी जी मला फक्त ओढ कोपिन सहन होत नाही, तरी म्या काही करावे. तर मग मी काय केलं पाहिजे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, वानर्या तरी हात दोन्ही सुडा वेढीजे. स्वामी म्हणतात, वानर्या तर 2 हात सुडा वेढायचा. दो माझी झोळी कोपिन शोधणे सुडा की जे आणि 2 हात आपजवी जे. स्वामी म्हणतात, 2 हात सुडा कमरेभोवती वेढायचा म्हणजे प्रावरण करायचा, आणि 2 माझी झोळी. 2 हातामध्ये झोळी तयार करायची, कोपिन तयार करायची, शोधणं तयार करायचं, आणि 1 सुडा तयार करायचा. आणि पुन्हा आणिक 2 हात आपजवी जे. पुन्हा 2 हात वस्त्राचं आब्जन करा. तो पांगुरी जे, त्याचं आपण प्रावरण केलं पाहिजे. भटी म्हणितले. भटोबास म्हणतात, जी जी तरी अंथरुणाचे कैसे. भटोबास म्हणतात, हे सर्व तर समजलं, परंतु अंथरुण आणि पांघरुण त्याचं कसं करावं. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले, जेची अंथरुण तेची पांघरुण. स्वामी म्हणतात, जेच अंथरुण आणि तेच पांघरुण असलं पाहिजे. हो का जी अंक. यावर भटोबास म्हणतात, हो का जी, ठीक आहे. तर आपलं आजचं जे चरित्राचं सत्र आहे ते आपण इथेच संपवूया, कारण वेळ झालेला आहे. आपला दररोजचा अर्धा तास जो आपण घेत असतो दररोज अर्धा तास, तो वेळ झालेला आहे. आणि पुढचे जर चरित्र घेतो म्हटलं तर जवळजवळ अर्धा तास पुन्हा लागेल, आणि त्यामुळे आजचं चरित्र आपण इथेच समाप्त करूया. आजच्या सत्रातील प्रश्न आहेत. पहिल्या चरित्रातील प्रश्न आहे, ब्रह्मचर्य म्हणजे काय. ब्रह्मचर्य या शब्दाचा जसा तसा अर्थ काय. दुसरा प्रश्न आहे, स्वामींनी जे निरूपण केलं स्मशान वस्त्राविषयी, ते निरूपण कोणाच्या प्रश्नावरून स्वामींनी केलेलं आहे. तर असे आजच्या सत्रातील 2 प्रश्न आहेत. अशी आशा करतो सर्वच जण या प्रश्नाची उत्तरं देतील. तर उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत आचार्य नरक अनुवाद संदेह त्रुटी नामाचे 10 ठाय. आणि तुम्हाला असं वाटत असेल उद्याचा व्हिडिओ तुमच्याकडून सुटू नये तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून उद्याचा व्हिडिओ सुटणार नाही. दंड